सरकारशी चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कोणी आलेले नव्हते। सचिव, सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते। त्यांनी एकूण झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत, कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं। आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचण्यात ते आलो होतो, तेवढा वेळ पण नव्हता। प्रत्येक माणूस आपल्यातला झोपेनं ताटलेला आहे। कोणी रोडवर झोपतं, हे गप्प आहे, ऐक, आरक्षण ऐकायला आला, गोड्या हाणायला आला, गांभीर्यानं राहायचं शिका। अख्खा देश आपल्याकडे बघतोय, मराठी किती ताकदीने आले, त्यामुळे गांभीर्यानं राहा। सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय, आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो। ही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून तुम्ही मुंबईला आलेले। आपलं म्हणणं होतं, जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्यात, मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या, तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा। ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे, तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली, तरच तो अर्ज करू शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी। त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाहीत। आता त्याला नोंद मिळालेली जर माहीतच नसलं तर ते अर्ज करीन कसं? त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या। त्यातल्या निर्णय त्यांनी एक सांगितलाय की ज्या 54 लाख नोंदी आहेत ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडे निघाल्यापासून बरं का, गावागावात शिबिर त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी जे मिळाल्यात ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केले। आता 54 लाख नोंदी मिळाल्या, 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील, कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर ते मिळणार आहेत हे ग्राह्य धरू। विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्यात, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला, कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिल्या पाहिजे, त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे। जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला। आता एक बांधव मला इथं वाणगावचा काकोडला भेटला होता, त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना, आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला, आणि त्याच्यात मी सुद्धा असं तो म्हणला। पण आपण सारासार 5 धरू, एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो। हे झाले 2 मुद्दे क्लिअर। जर 54 लाख नोंदी मिळाल्यात तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा। ती वंशावळ जोडायला 54 लाख नोंद जे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय, त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिलाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।